नमस्कार. माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आजची आपली रेसिपी आहे खास उन्हाळ्यासाठी. उन्हाळा चालू झाला म्हणजे आपल्याला काहीतरी थंडाईची गरज असते. तर शरीराला थंडावा देणारं असं आज आपण सातूचं पीठ बनवतोय. चला तर साहित्य बघूया. इथे एक बाऊल आपण गहू घेतलेले आहे. ते 2-3 पाण्याने स्वच्छ धुवायचे आणि छान उकळतं पाणी करायचं आणि ते यामध्ये घालायचं. आता उकळतं पाणी घातल्यानंतर आपल्याला 15 ते 20 मिनिट हे असंच ठेवायचं. गरम पाणी घातल्यामुळे आपला गहू छान हलका होतो. आता 10 ते 15 मिनिटानंतर आपण काढून निथळत ठेवायचे. नंतर कापडावर पंख्याखाली सुकू द्यायचे. फार कडक नाही होऊ द्यायचे आणि उन्हातसुद्धा नाही वाळवायचे. सावलीतच वाळवून घ्यायचे. थोडे ओलसर असले तरी चालतील. आता कढई तापवायला ठेवायची आणि त्यामध्ये हे छान खमंग भाजून घ्यायचे. तळतळेपर्यंत भाजायचे. आता एक बाऊल आपण गहू घेतले तर आपल्याला अर्धा बाऊल चणा डाळ, साल काढलेले फुटाणे किंवा डाळ्यासुद्धा चालतील. आता आपल्याला झटपट करायचे आहे म्हणजे आपल्याला डाळवं घेतलं तरी चालेल. डाळवं जास्त भाजायचं काम नसते आणि चणा डाळ जर घेतली तर ती धुवायची किंवा मग कापडाने पुसून घ्यायची आणि भाजून घ्यायची. गहू छान भाजून झालेले आहेत. रंगसुद्धा बदलला त्याचा आणि भाजताना कळतं आपल्याला किती हलके झालेले आहेत. ते सहज फिरतात. आता एका पसरट भांड्यात काढून घ्यायचे आणि त्यावर 1 चमचा जिरं घाल आणि 4-5 विलायची घालायच्या. त्यामुळे हे गव्हावर गरम होतील. आता आपले फुटाणेसुद्धा असेच थोडे गरम करून घ्यायचे. लगेच गरम होतात हे. चणा डाळ घातली किंवा डाळवं घातलं तरी याची चव एकसारखीच राहते, बदलत नाही. आता गव्हावर आपलं जिरं आणि विलायची घालून झाली. त्यावरच आपल्याला हे गरम फुटाणे घालायचे आणि विलायचीचे दाणे काढून घेतलेले आहेत. आता थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरवर बारीक करा किंवा चक्कीमधून दळून आणलं तरी चालेल. आता याच्यामध्ये आपण 1 ते 1.5 चमचा सुंठ पावडर घेतलेली आहे. आता हे मिक्सरलासुद्धा बारीक होतं छान. मी काही मिक्सरला करून बघितलं. नंतर घरच्या चक्कीवर हे दळून घेतलेलं आहे. चक्कीवर दळल्यामुळे छान बारीक झालेलं आहे. आता या सत्तूचा वेगवेगळ्या प्रकारे आपल्या आहारात उपयोग केला जातो. हे आपण गोड प्रकार बघूया. आपल्याला इथे गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे. आता हे पाणी आपण गूळ वितळून गाळून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये घालायचं आपल्याला तयार केलेलं सातू. सातूचं पीठ तुम्ही आपल्या अंदाजाने घालायचं, कारण कोणाला घट्ट पाहिजे, कोणाला पातळ पाहिजे. गुळामध्ये कचरा असतो म्हणून आपण ते गाळून घेणं गरजेचं आहे. सातू छान एकत्र करून झाल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं. सर्विंग बाउलमध्ये काढायचं आणि थोडं वरून साजूक तूप घालायचं. गूळ घालून सत्तू खाण्यास तयार झालेला आहे. आता आपण दुधामध्ये भिजवूनसुद्धा खाऊ शकतो. तर इथे सातूचं पीठ घ्यायचं आणि त्यामध्ये गार दूध घालायचं. तर दुधामध्ये मी साखर आधीच विरघळून घेतलेली आहे आणि थंड केलेलं आहे. गुठळ्या न होऊ देता सर्व मिश्रण एकत्र करायचं. आता दूध असल्यामुळे आपल्याला मीठ घालायची गरज नाही आणि साखर आपण दुधामध्ये आधीच घातली होती. तुम्ही खडी साखरेचा सुद्धा वापर करू शकता. आता दूध घालून सातू खाण्यास तयार झालेला आहे. वरून थोडं साजूक तूप घालायचं. आता बनवूया सातू मिश्रित पन्ह. आता एका ग्लासमध्ये 2 ते 3 चमचे सातू घालायचं. कैरी शिजवून त्याचा गर आणि गूळ एकत्र शिजवून घेतलेलं हे पन्ह आहे. पाणी न घालता घट्टच आहे. त्यामुळे आता आपण एकत्र झाल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे. आधी आपण भाजून घेतलेली जिरे पावडर घालायची. नंतर पाणी घालायचं. चवीनुसार काळं मीठ घालायचं आणि पाणी घालायचं. पाणी घातल्यानंतर आणखी थोडी जिरे पावडर किंवा चाट मसाला घालू शकता. अशा प्रकारे सातू मिश्रित पन्ह तयार झालेलं आहे. आतापर्यंत आपण सर्व गोडच बघितलं. आता आपण जरा वेगळ्या चवीचं सातू बनवणार आहोत. त्यासाठी आपण एका ग्लासमध्ये सातू घातलेला आहे. भाजून घेतलेली जिरे पावडर घालायची. त्यामध्ये काळं मीठ घालायचं. अर्धा लिंबू पिळायचं. थोडा बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा. थोडी कोथिंबीर घालायची. वाटल्यास थोडी हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता. ती आपण अर्धी हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली आहे. आता एकत्र करून घ्यायचं आणि त्यामध्ये पाणी घालायचं. अशा प्रकारे हे सातूचं थंडगार असं पेय तयार झालेलं आहे. चवीला खूप भन्नाट लागतं. आता आपल्याला ताक घालून सातू बनवायचं आहे. त्याकरता एका ग्लासमध्ये आपण अर्धी वाटी ताक घालायचं. त्यामध्ये सातूचं पीठ घालायचं. हिरवी मिरची, पुदिना, जिरे आणि काळं मीठ याची पेस्ट घालायची. वरून कोथिंबीर घालायची आणि ह्या ताकामध्ये हे पीठ मिसळून घ्यायचं आणि वरून थंडगार असं पाणी घालायचं. ताक प्यायला खूप स्वादिष्ट लागतं. अशा प्रकारे आपलं ताक घालून सातू तयार झालेलं आहे.
आता आपल्याला मसाला ताक बनवायचा आहे. त्यासाठी आधी आपल्याला त्याचा मसाला बनवायचा आहे. ताजा पुदिना भाजून घेतलेला आहे, कडकडीत झालेला आहे. आता अर्धी वाटी जिरे, 1 छोटी वाटी धणे, 1 छोटी वाटी ओवा, 1 चमचा काळी मिरी. सर्व साहित्य आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. सर्व साहित्य भाजून झाल्यानंतर थंड करायचं आणि याची बारीक पावडर करून घ्यायची. आता झाला हा ताकाचा मसाला तयार. आता एका ग्लासमध्ये हा मसाला घालायचा. हवं तर वरून ताजी पुदिन्याची पाने घालायची, बारीक कापून घेतलेली कोथिंबीर आणि काळं मीठ घालायचं आणि त्यावर ताक घालायचं. हा झाला आपला ताकाचा मसाला आणि हे त्यापासून बनवलेलं थंडगार असं मसाला ताक. अशा प्रकारे आपलं हे सातू, त्यापासून वेगवेगळे बनवलेले पदार्थ तुम्ही उन्हाळाभर त्याचा आस्वाद घेऊ शकता. तुम्हाला जर माझ्या आजच्या रेसिपीज आवडल्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट्स जरूर करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.